कुठलाही सणवार असू द्या, आपल्या महाराष्ट्रात पुरणाच्या स्वयंपाकाला विशेष महत्त्व. हाय, मी सपना. मी परतवाड्याला भाड्याच्या रूममध्ये राहते आणि स्वयंपाकाचे कामं करते. काळचं काम आवरून मला स्वयंपाकाच्या कामाला जायचंय. म्हटलं थोडीशी तयारी करून जाते. मसाल्याच्या डब्यात सगळं मसाल्याचं साहित्य भरत होती. सगळं असताना देखील त्याच्यामध्ये चटणी नव्हती. बघा किती सुना दिसतोय डब्बा, आणि चटणी भरल्याच्या नंतर कसा डब्बा भरला दिसतोय. किराणा वगैरे सगळं भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर आली मी कामावर. वड्याची भाजी केली. परत मला एका कामावर पत्तागोबीची भाजी करायची होती शिमला मिरची टाकून, तर पटापट त्याची तयारी करून घेतली. एका पाठोपाठ एक मी 11:30 वाजेपर्यंत 3 घरचे स्वयंपाक आणि 2 घरच्या पोळ्या करून घरी आली. आणि आज ना मला त्या भांड्याचा फॉर्म होता, त्याचा सही शिक्का घ्यायला तहसीलजवळ जायचं होतं, तर तिथे पण गेली होती. ज्या दिवशी आपल्याला घाई असली ना, त्या दिवशी काही कामं सुचत नाही आणि त्याच दिवशी आपल्याकडून पटापट कामं होत पण नाही. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा स्वयंपाक असतो, तर सगळं नियोजनबद्धरित्या आपल्याला करावं लागतं आणि वेळेच्या वेळी देखील. थकवा खूप येतो, पण काम केल्याशिवाय मार्ग नाही. सगळे कामं आटोपून मी घरी आली. घरी आल्याच्या नंतर मला स्वयंपाक करायचा होता. आम्ही सगळ्यांनी मिळून छान स्वयंपाक केला आणि अधिक महिन्याचा कार्यक्रम आनंदाने साजरा देखील केला. पण आता हा जो ब्लॉग आहे ना, उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. भेटू पुन्हा. बाय.